फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण छान अशी मस्त गरमागरम हेल्दी अशी आपण दलिया आणि मुगाच्या डाळीची खिचडी करणार आहोत. खायला खूप छान लागते, खूपच मस्त लागते, हेल्दी आहे आणि पचायला पण खूपच हलकी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एक मोठी साईजचा कांदा घेतलेला आहे, उभा चिरून घेतलेला आहे. एक मोठी साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चॉप करून. तुरिया असतं, दोडका म्हणतात ना तुरिया, ते मी अर्धा घेतलेला आहे, म्हणजे एक बॉल. हे फ्रोझन मटार आहे. 2 छोटी साईजचे मी बटाटे घेतलेले आहे. एक मी गाजर घेतलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर आणखी भाज्या असतील, म्हणजे फ्लॉवर असेल, ब्रोकली असेल, वांग असेल, तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे भाज्यांचे प्रमाण आणि कोणत्या कोणत्या भाज्या घ्यायच्या त्या टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या घरात ज्या भाज्या असतील ना त्या पण तुम्ही घेऊ शकता. हा दलिया आहे आणि हे मुगाची डाळ आहे. जेवढा दलिया असेल ना त्याच्यापेक्षा मी अर्धी मुगाची डाळ घेतलेली आहे. समजा तुम्ही 4 वाट्या दलिया घेतल्या असेल तर 2 वाट्या मुगाची डाळ घ्यायची आहे. आणि मी हे स्वच्छ धुवून भिजवून ठेवली आहे. हे बघा, हा दलिया मी स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेला आहे. मुगाची डाळ पण धुवून भिजवून ठेवलेली आहे. आता हे मी साईडला करते आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता दलिया खिचडी करण्यासाठी मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी जास्त करू शकता. मस्टर्ड सीड्स मी ॲड केलेले आहे. राई तडतडली की आपण हे जिरं ॲड करायचं आहे. कढीपत्ता मी ॲड केलेला आहे. तर मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड करते आहे. कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला ना, आपण टोमॅटो ॲड करूया. 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. टोमॅटो आपण ॲड केलेला म्हणून आपण स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया. झाकण ठेवून आपण 2 मिनिटं परतून घेऊया टोमॅटोला. आता आपण काही मसाले करूया. मसाल्यामध्ये मी ॲड करते आहे पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा मी गरम मसाला ॲड करते आहे, 2 चमचे पावभाजी मसाला ॲड करते आहे. छान लागतो टेस्ट. तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल ना, तर जर तुमच्याकडे सांबार मसाला असेल किंवा रसम मसाला असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. किंवा नसेल तर आणखी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट हळद पावडर सगळं तुम्ही ॲड करू शकता. आणि हा 1 चमचा मी छोटासा गरम मसाला ॲड करते आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण ह्या ज्या भाज्या घेतल्या आहेत ना त्या आपण ॲड करूया. त्याचबरोबर ही मुगाची डाळ आपल्याला ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे दलिया पण ॲड करून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे गरम पाणी ॲड करायचं आहे. आता तुम्ही टेस्ट करून बघा. जर तुम्हाला मीठ मसाला काही कमी लागत असेल तर ह्याच्यामध्ये परत तुम्ही मीठ मसाला वगैरे ॲड करू शकता. मी थोडंसं आणखी पाणी ॲड करते आहे, कारण दलियाला शिजायला पाणी थोडं जास्त लागतं ना, म्हणून मी आणखी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. जेवढा आपण दलिया घेतला आहे ना तेवढा त्याच्यापेक्षा मी 2.5 पट, म्हणजे 2 वाट्या दलिया असेल तर 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप ॲड केलेलं आहे. खूप छान टेस्ट येते. आता मी झाकण ठेवते आहे आणि शिटी लावून 3 शिटी आपल्याला करून घ्यायच्या आहे. 3 शिट्या केल्या की आपला दलिया छान असा मस्त दलियाची खिचडी तयार होते आहे. तर फ्रेंड्स, हे बघा 3 शिट्या झालेल्या आहेत. मी शिटी काढली आहे. कुकर थंड झाला. आता आपण उघडूया. हा बघा, मस्त दलियाची गरमागरम छान अशी खिचडी तयार झालेली आहे.
आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम दलिया आणि मूगची खिचडी केलेली आहे. सोबत मी काकडी आणि हे ताक ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पापड किंवा फ्रायम्स पण घेऊ शकता. खायला खूप छान लागते, खूपच हेल्दी आहे. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला फ्रेंड्स ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.